हॅलो. श्रावण फॉलो करणाऱ्यांनी ही रील स्किप केली तरी चालेल. सध्या ना आमच्या रत्नागिरीत मासे फार कमी मिळतात. रत्नागिरीतला मोस्टली क्राऊड हा श्रावण फॉलो करणारा आहे. आज आम्हाला मार्केटमध्ये कोलंबी मिळाली. कोलंबी आकाराने मोठी असल्यामुळे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कोलंबीला हळद मीठ लावून साईडला ठेवलं. मालवणी माणसांचं हिरव्या आमटीचं वाटप ठरलेलं असतं. इथे तुम्ही मसाल्यांऐवजी सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. हे सगळं मिश्रण पाणी घालून वाटून घेतलं. मग एका भांड्यात थोडं तेल घेतलं आणि बारीक चिरलेला कांदा खरपूस भाजून घेतला. या आमटीचा एक फायदा म्हणजे तेल फार कमी लागतं. कांदा जरासा करपला की मग मॅरिनेट केलेली कोलंबी घालायची आणि मग ती तेलात जरा परतून घ्यायची. कोलंबी थोडी शिजल्यासारखी वाटली की मग पाणी घालायचं आणि त्या पाण्यातच ती शिजवायची. कोलंबी जरा शिजल्यासारखी वाटली की त्याच्यामध्ये आपण जे वाटप तयार करून ठेवलं होतं ते घालायचं. आम्ही त्यात वरून एक मिरची स्लिट करून घालतो. आता वरून चवीनुसार मीठ घालायचं. अशा प्रकारे कोलंबीची हिरवी आमटी तयार आहे. गरमागरम सर्व करायची. मालवणी माणसं ही अशी आमटी बनवतात. थोडंसं पुढे गोव्यात गेलात की त्यांची पद्धत वेगळी. तिथे खोबरेल तेलात ही आमटी बनवतात आणि त्यात फोडणीला भेंडी किंवा मुळा वापरतात. त्यामुळे ती आमटी पण सुपर टेस्टी लागते. आता मस्तपैकी जेवायचं आणि ताणून द्यायचं.